fond of. अरे 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 पोरं पाणी आणा रे, पाणी पाणी आण रे बेटा, पाणी आण पाणी आण. घे बेटा पाणी, घे 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 बेटा, घे पाणी, घे 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 पाणी घे. नाही घाबरून गेला, घे ना घे ना. हा नाही घे रे बेटा, बोलशील ओके, घाबरू नको बेटा, कान फुकून देतो काम. I am fond of playing. She is fond of dancing. He is fond of dancing. You are fond of dancing. He is fond of flowers. She is fond of flowers. I am fond of cooking. Speak loudly. वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण बघणार आहोत फॉन्ड ऑफ. याचा अर्थ होते आवड असणे. बघा आय लाईक म्हणजे मला आवडतं, पण जेव्हा फॉन्ड म्हणतात तुम्ही फॉन्ड, ते याचा अर्थ होते शौक. म्हणतात म्हणजे इतका शौक आहे मला, त्याचा शौक आहे असं म्हणतो ना आपण. समजा मला तुम्हाला सांगायचं की आय लाईक प्लेइंग, याचा अर्थ होतो की मला खेळणं आवडतं. म्हणायचं की मला आवड आहे, म्हणजे एक प्रकारचं आपलं एक पूर्ण घुसून गेलेलं असतो. त्यावेळेस तुम्ही म्हणायचे आय एम फॉन्ड ऑफ फ्लॉवर्स म्हणायचे. मग आता याचं स्ट्रक्चर बघा काय, एम इज आर घ्यायचं. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे, तिघी काय झाले सख्खे भाऊ आहे. नंतर फॉन्ड ऑफ घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक नाउन किंवा बिफोर घ्यायचे. नाउन म्हणजे फ्लावर्स, पेन, डॉग्स, आणि बिफोर म्हणजे काय प्लेइंग, स्विमिंग, यांना बिफोर म्हणतात. आता आपण बघा वाक्य पाहणार आहोत. आय किंवा वापरायचंय, आय साठी आय म्हणायचंय. आय म्हणजे मी आहे, शीज म्हणजे ती आहे, हीज म्हणजे तो आहे, आणि यू आर म्हणजे तू आहे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर घ्यायचे फॉन्ड ऑफ घ्यायचे. यांच्या नंतर तुम्हाला घ्यायचे फॉन्ड ऑफ. त्याच्यानंतर एक नाउन किंवा बिफोर घ्यायचे. कारण बघा मी किती शिकवलं आणि तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तर काही फायदा नाही. मग आता बघा हे काही 4 वाक्य दिले तुम्हाला. या 4 वाक्यानंतर आपण मस्तपैकी प्रॅक्टिस घेऊ. जसं आता बघा मला फुलांची आवड आहे. फुल नाउन आलंय, क्रियापद नाहीये, नाउन आलंय. तर तुम्हाला काय सांगितलं, मला म्हणजे आय एम. मला आहे म्हणजे काय आय एम. तर मी घेतलं आय एम. नंतर काय घेणार आहे फॉन्ड ऑफ. फॉन्ड ऑफ आणि फुलांना काय म्हणतो आपण फ्लावर्स. आणि क्वेश्चन घ्यायचंय आय एम फॉन्ड ऑफ फ्लावर्स. दुसरं वाक्य बघा, तिला फुलांची आवड आहे. तिला म्हणजे काय शी इज फॉन्ड ऑफ फ्लावर्स. शी इज फॉन्ड ऑफ फ्लावर्स. नेक्स्ट वाक्य बघा, तिला पोहण्याची आवड आहे. इथं बघा पोहणे आलंय. पोहणे म्हणजे स्विमिंग, म्हणजे बिफोर वापरायचे तुम्हाला. तिला म्हणजे शी, आहे म्हणजे इज, नंतर स्विमिंग घ्यायचे. शी इज सॉरी हा बघा पोहणे, ती म्हणजे शी इज, नंतर काय यायचे फॉन्ड ऑफ, नंतर म्हणायचं तुम्हाला स्विमिंग. स्विमिंग. असं वाक्य तुला पोहण्याची आवड आहे. तुला म्हणजे यू, युला काय वापरतो आपण आर. यू आर फॉन्ड ऑफ ओके. आणि पोहण्याला म्हणतात स्विमिंग. स्विमिंग. मला वाटतं तुम्हाला हा टेबल समजला आहे. कारण बघा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इंग्रजीवर कमांड चांगली होईल. जेवढी प्रॅक्टिस करणार थोडा तुमचा फायदा होईल. नुसतं फक्त यायचं लिहून घ्यायचं त्याला अर्थ नाहीये. तुम्ही मोबाईलमध्ये किती शिका, किती व्हिडिओ बघा, तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही. आता प्रॅक्टिस कशी करायची, जसं आता मी या मुलांकडनं प्रॅक्टिस करून घेतो. या समजलं बेटा तुला काय समजलं, कसं वापरायचं, कसं वापरायचं सांग बरं का. तू सांग काय समजलं सांग बरं का मला. फॉन्ड ऑफ म्हणजे काय आवड आहे, बरोबर आहे ना. आता सांग मला नाचण्याची आवड आहे. I am fond of dancing. जोराने बोल. I am fond of dancing. I am fond of dancing. I am fond of dancing. तिला फुलांची आवड आहे. Fond of flower. जोराने बोल बेटा. She is fond of flowers. चले. She is fond of flowers. ओके जोर से समोर करायचं समोर. She is fond of flowers. हाँ चल ठीक है. चलो तू बोल रहे. She is fond of flowers. 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 आम्हाला तुला फुलांची आवड आहे. He is fond of तुला flowers. म्हणजे you are fond of You are flowers. fond of flowers. Flowers. You are fond You of are fond of flowers. flowers. You are fond of flowers. चल ठीक आहे. दोन बेटा कुकिंग. हा आता कुकिंग. तुला म्हणायचं की मला स्वयंपाकची म्हणजे कुकिंगची आवड आहे, कसं म्हणशील. I am fond of cooking. I am fond of cooking. तिला She is fond of cooking. Tela. She is fond of cooking. हवा चल ठीक आहे तू बोल घाबरू नको. त्याला He is fond of cooking. तुला
You are fond of मला. cooking. I am fond चला. of cooking. चला You are cook. तिला तू बोल रहा था मला पुस्तकांची आवड आहे I am fond of books. त्याला She was fond of books. त्याला He is fond of books. तिला She is fond of तुला books. I am नेहाला Neha is fond of books. नेहा फॉन्ड ऑफ नेहा इज फॉन्ड ऑफ बुक्स Neha is fond of books. स्पीक लावली Neha is fond of books. आता तुला फास्ट बोलायचंय बेटा कसं म्हणायचं बघा आय एम फॉन्ड ऑफ बुक्स ही इज फॉन्ड ऑफ बुक्स ही इज फॉन्ड ऑफ बुक्स यू आर फॉन्ड ऑफ बुक्स बोल बेटा ऍक्शन I am fond of books. She is fond of books. He is fond of. अरे 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 थोडं पाणी आणा रे पाणी आण बेटा पाणी आण घे बेटा पाणी घे घे बेटा घे पाणी घे पाणी घे नाही घाबरून गेला घे ना हा नाही घे रे बेटा बोलशील ओके घाबरू नको बेटा कान फुकून देतो काम ओके स्टार्ट I am fond of book. He is fond of book. She is fond of. नाही रे बेटा कुकिंग I am fond of cooking. He is fond of cooking. She is fond of cooking. You are fond of cooking. क्या बात आहे बेटा असा काय करतोय हा तू ये रे दादा तू ये रे बाबा हा तुला म्हणायचंय बेटा मेकिंग टी म्हणजे काय चहा बनवणे हा आय एम फॉन्ड ऑफ तुमच्यामध्ये राहिलो ना मी भेटावून जाईल मी असं करेल मी जादू सारखा बेटा आय एम फॉन्ड ऑफ मेकिंग टी शी इज फॉन्ड ऑफ मेकिंग टी ही इज फॉन्ड ऑफ मेकिंग टी यू आर फॉन्ड ऑफ मेकिंग टी हा बोलू शकतो बेटा स्टार्ट I am fond of making tea. She is fond of making tea. He is fond of making tea. You are fond of making. डान्सिंग I am fond of dancing. She is fond of dancing. He is fond of dancing. घाबरलं अरे याला बी पाणी द्यावं लागेल का रे हा चल ठीक आहे बेटा व्हेरी गुड आला जा बेटा चला दोन कोण येतात रे I am fond of. अरे बोलूच देत नाही तू का आवडायचं मध्ये बसला रे पहिला मला मी काय बोलतोय ते बघ जरा ओके बेटा मला शिकवण्याची आवड आहे I am fond of teaching. बोल रे तिला शिकवण्याची आवड आहे She is fond of teaching. तू लावले She is fond of बेटा teaching. तुला आता म्हणायचंय आय एम फॉन्ड ऑफ टीचिंग सी इज फॉन्ड ऑफ टीचिंग ही इज फॉन्ड ऑफ टीचिंग यू आर फॉन्ड ऑफ टीचिंग बोलू शकतो नाही येणार बेटा काय ते कर बेटा I am fond of teaching. He is fond of teaching. बेटा घाबरायचं नाही लक्षात ठेव ओके थांब काही जेवण वगैरे आणून दे शेंगदाण्याचा बट्टानो चल ठीक आहे तू बोलू शकतो ट्राय करू शकतो ट्राय ते आय एम फॉन्ड ऑफ टीचिंग सी इज फॉन्ड ऑफ टीचिंग ही इज फॉन्ड ऑफ टीचिंग फास्ट I am fond of teaching. टीचिंग नंतर ठेसा करीन हा ठेसा करीन ठेसा नाही हो टीचिंग I am fond of teaching. She is fond of teaching. He is fond of teaching. यू आर फॉन्ड ऑफ टीचिंग चल ठीक आहे ठेसिंग करतात तिथं ठेसिंग नाही म्हणायचं टीचिंग आहे ते ठेसिंग नाही कोण ठेसायला चाललंय तुम्ही या ताई बोला ताई बेटा तुला म्हणायचं पेंटिंग हा ओके समोर पहा दीदी तुला म्हणायचे मला पेंटिंगची आवड आहे हा कसं म्हणशील I am fond of. अरे तो येते धर आय एम फॉन्ड ऑफ आय एम फॉन्ड ऑफ पेंटिंग बोल बेटा जोराने I am fond of painting. आता तुला म्हणायचं आय एम शी इज ही यू आर बोल वाक्य I am fond of. पाणी पाहिजे ए बेटा पाणी दे रे बेटा फॉन्ड ऑफ पेंटिंग शी इज फॉन्ड ऑफ पेंटिंग ही इज फॉन्ड ऑफ पेंटिंग बोल I am fond of painting. जोराने बोल I am fond of painting. शी इज She is fond of painting. ही इज He is fond of painting. यू आर You are fond of painting. बोलू शकतो फास्ट ट्राय कर I am fond of painting. She is fond of painting. चल ठीक आहे चला ठीक आहे बेटा इतकं सोपं नसतं बोलणं फास्ट मध्ये बोलणं अजून कोणाला यायचंय का रे तू झालं का रे बेटा अजून बेला तुला कसली आवड आहे बेटा खेळण्याची बोल मग आट्यावर पाट्यावर धोबी धुंद देतो बाई मग काय बोलशील गाणं बरोबर म्हणशील बेटा I am fond of playing. तर बोल समोर पहा I am fond of playing. कितीला बेटा तू Satvi. सातवीला बेटा मग ओके बेटा काय बनायचंय तुला Collector sir. ओ बाप रे कलेक्टर का बरं बनायचंय तुला
माहित नाही कलेक्टर का म्हणायचे? सांग बेटा का म्हणायचे कलेक्टर? शायनिंग मारायला सर, शायनिंग मारायला मस्त पैकी लाल बत्तीच्या गाडीमध्ये फिरेल मी. मग तर ठीक आहे, मला विचार उद्या सांगतो मला. तर ठीक आहे, या मुलाने चांगला प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या, कारण आपण ऑन द स्पॉट प्रॅक्टिस करतो. कारण आपण कमजोर मुलांना मी मुद्दाहून चान्स देतोय. कमजोर मुलांना मुद्दाहून चान्स देण्यामागचं कारण हे आहे की त्यांचे कॉन्फिडन्स आज नाही तर उद्या वाढेल, उद्या नाही तर परवा वाढेल, पण वाढेल नक्की एक दिवशी. ओके बेटा, नक्की वाढेल ना तुमचं कॉन्फिडन्स? ओके तुरे दर्शन, किती दिवसात वाढेल तुझा कॉन्फिडन्स? इकडे तर कलेक्टर साहेब इकडे सांगा, सांगेन ना की माझा कॉन्फिडन्स केव्हा वाढेल? सांग बेटा. उद्या सर. उद्या वाढेल, एका दिवसामध्ये कॉन्फिडन्स वाढून जाईल तुझा. नाही सर, 4-5 दिवस लागतील. 4-5 दिवस लागतील, नाही वाढला तर वाढेल सर. मग सांग, मग एक पकड, बोल मग. ऑडियन्स, ऑडियन्स ऑडियन्स, बोल ना आता. माझा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. माझे कॉन्फिडन्स नक्की वाढेल. बरात, माझे कॉन्फिडन्स नक्की वाढेल. नाही वाढला तर नंतर वाढेल. तर ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या चॅनलला नक्कीच शेअर करा, कमेंट करा. ओके.